नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. आज पट्टण-कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जातीच्या दाखल्यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली. सदरच्या सुनावणीमध्ये माननीय प्रांताधिकारी यांच्यासमोर सर्व पक्षकारांनी दरगोंडा पाटील यांचा दाखला, जो एससीचा दाखला काढलेला आहे, तो दाखला काढण्यापूर्वी त्यांनी ओबीसीचा दाखला काढला होता आणि एससीचा आता 2026मध्ये काढलेला आहे. त्याच्या अगोदर 2012मध्ये सुद्धा त्यांनी एससीचा दाखला काढला होता असं त्यांनी म्हणणं दिलेलं आहे. खरं तर 2012ला त्यांनी जर एससीचा दाखला काढला असेल तर मग 2022ला त्यांनी ओबीसीचा दाखला काढण्याचं कारण काय? म्हणजे ते एकदा मागासवर्गीय, एकदा ओबीसी आणि पुन्हा मागासवर्गीय अशा जातीचे दाखले काढून शासनाची आणि प्रशासनाची फसवणूक करत आहेत. हे अत्यंत वाईट आहे. खऱ्या अर्थानं मूळ मागासवर्गीय आहे, त्या मूळ मागासवर्गीयाला, खऱ्या मागासवर्गीयाला न्याय मिळायला पाहिजे. आम्ही व्यक्ती म्हणून कुणाचा द्वेष करत नाही, परंतु जर का एखादा व्यक्ती राजकीय वजन वापरून, राजकीय आपली ताकद वापरून जर का खऱ्या मागासवर्गीय माणसांच्यावर अन्याय करत असेल, ते प्रचंड वाईट आहे आणि ही जनता कदापि खपवून घेणार नाही. न्यायालयाचा निकाल काय आहे हा भाग वेगळा. न्यायालयाचा आम्ही आदर करतो, न्यायालयाचा आदर करतो. याचा अर्थ असा नाही की न्यायालयानं कसाही कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडून निकाल द्यावा. आम्ही सुद्धा न्यायालयाचा आदर करतोय. म्हणजे न्यायालय जर का राजकीय वर्चस्वाखाली जर का निकाल दिला तर या पट्टण-कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आगडोंब झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की मूळ मागासवर्गीयाला न्याय मिळाला पाहिजे. जे खरे मागासवर्गीय आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. असे खोटे दाखले काढून जर का मागासवर्गीयाचा लाभ उपटू पाहतात, त्या खोट्या लाभार्थ्यांच्यावर किंवा खोट्या दाखलं काढून लाभ घेणाऱ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना शासनामार्फत, त्यांना न्यायालयामार्फत या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यापासून वंचित करायला पाहिजे. आणि हा दाखला ताबडतोब रद्द करून 2 दाखले का काढले? 2012ला एससीचा दाखला काढला आहे, 2022ला ओबीसीचा दाखला काढला आहे. आणखी आरक्षणाचा फायदा काढायचा म्हणून 2026ला पुन्हा मागासवर्गीय जातीय दाखला काढला आहे. ही सरळ फसवणूक आणि प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धुळफेक केलेली आहे. ही धुळफेक अद्याप ही इथली जनता खपवून घेणार नाही. हा दाखला कुणाच्या आशीर्वादाने निघाला आहे? हा दाखला कुणाच्या दडपणाखाली निघाला आहे? हा दाखला कुणाचा फोन आल्यावर निघाला आहे? याबाबतची सगळी कल्पना त्या मतदारसंघातल्या आणि या तालुक्यातल्या मागासवर्गीय जनतेला माहिती आहे. त्यामुळं हे इथल्या राजकीय लोकांनी आम्हाला तोंड उघडू देऊ नकोसा. हाय नाही ती तुमची आबरू काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आबरू याचा अर्थ असा आहे की तुमचा खोटेपणा उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर का राजकीय वजनाचा फायदा करून मूळ मागासवर्गीयांच्यावर अन्याय करत असाल तर ही गोष्ट प्रचंड वाईट आणि प्रचंड कायद्याला आणि संविधानाला धोका देणारी आहे. संविधानाला ही निश्चितपणानं पायदळी तुडवणारी आहे. त्यामुळं इथल्या न्यायालयानं सुद्धा ही घटना ताबडतोब तो दाखला रद्द करावा. मला वाटतं आहे की विरोधी पार्टीच्या माणसांनी सांगितलं आहे, म्हणजे अपीलकर्त्यांनी सांगितलं आहे की हा दाखला मुळातच योग्य ते अयोग्य ठरवायसाठी कमिटी आहे. आणि योग्य ते अयोग्य ठरवायसाठी कमिटी जरी असली तर मग इथं दाखल्याची छाननी का करायला लागल्यात? हे कशासाठी इथं बसवल्यात? त्यांनी दिल तो कागद येस म्हणायचा आहे काय? कुणाची सही आहे, कुणाची जात काय हे बघायला पाहिजे का नको? त्यामुळं खऱ्या अर्थानं इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार आहे. त्यामुळं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं कदाचित उद्या असं बी होऊ शकतंय की निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे आता त्यांच्या म्हणण्यानुसार
आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवायचा म्हणून काही गोष्टी आम्ही मान्य जरी केल्या असल्या तरी त्यांच्या म्हणण्यानुसार आजचा निकाल उद्या ढकललेला आहे. म्हणजे उद्या ढकलला आहे म्हणजे वरनं कोणाचा तरी फोन येणार आहे आणि वरनं फोन आल्यावर ते पुन्हा म्हणणार आहेत की ही बाब माझ्या अखत्यारीत नाही, जात पडताळणीकडे जाऊ दे, अशी ढकलणार आहेत. जर का असं झालं तर या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा गोंधळ होईल आणि खऱ्या मागासवर्गीयांच्यावर अन्याय होईल, संविधानाची पायमली होईल. संविधानाची जर का पायमली झाली तर आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी असो, अगर कोणीही असो, जर का चुकीचा निर्णय देत असेल तर आम्ही जन आंदोलनाचा रेटा उभा करू आणि या जन आंदोलनाच्या रेट्यावर पट्टणकडोली जिल्हा परिषदची निवडणूक प्रसंगी रद्द करू. परंतु इथं खऱ्या मागासवर्गीय उमेदवारांनाच न्याय द्यायला पाहिजे. खरे मागासवर्गीय उमेदवारच इथं उभा राहायला पाहिजेत आणि निवडणूक प्रक्रियेतून लोकशाहीच्या माध्यमातून ते निवडून गेले पाहिजेत. असे खोटे दाखले काढून शासनाची आणि खऱ्या मागासवर्गीय जनतेची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावा आणि 420 खाली फसवणुकीखाली ज्यांनी दाखला काढला आहे त्याच्यावर 420चा गुन्हा दाखल करा आणि त्याला जेलबंद करा. आपोआप सगळ्या गोष्टी सुतासारख्या होतील. म्हणून कायद्याच्या रक्षकाने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संविधानाच्या माध्यमातून निर्णय देऊन सर्वसामान्य जनतेला आणि खऱ्या मागासवर्गीय जनतेला न्याय द्यावा, यासाठी आमची भूमिका आहे, यासाठी आमची लढाई आहे. ती लढाई आम्ही इथून पुढं सुद्धा मोठ्या हिमतीनं आणि ताकदीनं लढवू आणि हा दाखला खोटा पाडून खऱ्या मागासवर्गीय उमेदवाराला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊ, एवढी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. शासनाला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला मी नम्रपणे सांगतो की आमच्या ह्याचा अंत बघू नका, आमची मर्यादा ओलांडायला लावू नका. आम्ही जर का एकदा आमच्या मर्यादेचा म्हणजे अंत बघितला तर खऱ्या अर्थानं आपणाला हे प्रशासनाला सुद्धा धोकादायक होईल. प्रशासनाच्या हातातून हे आंदोलन म्हणजे हे सगळे भानगड जाईल आणि जनतेच्या हातामध्ये ही भानगड गेली तर आपणाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लोकशाहीच्या मार्गानं. त्यामुळं आपण खरं काय आणि खोटं काय याचा खऱ्या अर्थानं न्यायनिवाडा करावा आणि खऱ्या मागासवर्गीयांना न्याय द्यावा, एवढीच इच्छा. जय भीम.